उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत। थेट जाऊयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सहकुटुंब सहपरिवार लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं जात आहे। त्या ठिकाणचीच ही दृश्य आपण पाहतोय। उद्या सगळीकडे विसर्जन मिरवणूक सुरू होईल। त्याआधी दर्शनासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सपत्नीक यासह नातू मुलगा सून सर्व परिवार त्यांचा उपस्थित आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन त्यांच्याकडून घेतलं जात आहे। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी देशभरातून जगभरातून सुद्धा अनेक भाविक भक्त दाखल होत असतात। दरवर्षीप्रमाणे नेते मंडळी सुद्धा लालबागच्या राजाच्या दर्शनाला जात असतात आणि तोच उत्साह यावर्षी सुद्धा पाहायला मिळाला। सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं जाते। त्यांच्यासोबत पत्नी त्यांसह मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आहेत, पत्नी आहेत, त्यांचा नातू सुद्धा सोबत आहे आणि लालबागच्या राजाचं दर्शन त्यांच्याकडून घेतलं जाते। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षीच भाविकांची मोठी गर्दी होत असते। नवसाला पावणारा राजा म्हणून प्रसिद्ध अशी ख्याती आहे आणि त्यामुळेच दरवर्षीच मोठी गर्दी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी होत असते। यावर्षी सुद्धा तोच उत्साह बघायला मिळतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं जाते। तीच दृश्य आपण पाहतोय। केवळ मुंबई नाही तर महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळतो आहे आणि त्यासह मुंबईमध्ये सुद्धा गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। विशेषतः लालबागचा राजा हे विशेष आकर्षण असतं, त्यामुळे राजाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येने गर्दी करत असतात। अनेक नेते मंडळी सुद्धा राजाच्या दर्शनाला येत असतात आणि तोच उत्साह यावर्षी सुद्धा पाहायला मिळतो आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं जाते। अनेक जण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात, भेट देत असतात। आणि तोच सगळा उत्साह आपल्याला पाहायला मिळतो आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांकडून लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं जात आहे।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लालबागच्या राजाचं दर्शन घेत असल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। यासह भाविकांची सुद्धा गर्दी आहे। मंडळाचं यंदाचं हे 92वं वर्ष आहे। यानंतर आता अर्ध्या मिनिटांमध्ये घेऊयात परिपूर्ण बातम्यांचा आढावा।